सेट ओके. सो हॅलो, गुड इव्हनिंग, नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका हप्त्यापासून आपण एक सिरीज सुरू केलेली, ज्याच्यामध्ये बेसिक टू ऍडव्हान्स म्हणजे 0 to हीरो यामध्ये आपल्याला बनायचं आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची ही सिरीज आहे आणि याचे जवळपास 6 व्हिडिओ आपण अगोदरच पब्लिश केलेले आहेत. त्या 6 व्हिडिओमध्ये स्क्वेअर कसे काढायचे, क्यूब कसे काढायचे, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिजिबिलिटी रूल काय असतं आणि नंबर्स कोणत्या टाईपचे असतात, असे हे एक बेसिक एक फाउंडेशन तुमचं या 6 व्हिडिओ मधून मी केलेलं आहे. आता याच फाउंडेशनचा वापर करून आपल्याला थोडंसं ऍडव्हान्स मध्ये जायचं आहे आणि ऍडव्हान्स मध्ये नवीन वेगवेगळे चॅप्टर कसे सॉल्व्ह करायचे, प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, त्याला कमी वेळामध्ये कसं सॉल्व्ह करायचं, कोणत्या मेथड्स लावायचं, कोणते फॉर्म्युले लावायचे आणि क्विक टाइम मध्ये सॉल्व्ह करायचं आपल्याला या सिरीजच्या थ्रू किंवा या अपकमिंग व्हिडिओ मध्ये आपल्याला करायचं आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे सिम्प्लिफिकेशन. तर आणखी टाइम वेस्ट न करता डायरेक्टली आपण आपल्या क्वेश्चन शीटवर जाऊया. चला, ठीक आहे. ओके, तर पहिला आपला क्वेश्चन आहे सम ऑफ ऑल दोज प्राइम नंबर विच आर लेस दॅन 31. आता तुम्हाला प्राइम नंबरची कॉन्सेप्ट माहिती असेल आणि इन केस जर कोणी डायरेक्टली हा व्हिडिओ बघत असेल, ज्याला प्राइम नंबर काय असतात माहिती नसेल, तर त्यांनी या प्लेलिस्टचा पहिला व्हिडिओ बघावा, ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की प्रत्येक यानी नंबर्स कोणत्या टाईपचे असतात, किती प्रकार असतात आणि त्यामध्ये तुम्हाला प्राइम नंबर काय असतं याची सुद्धा कल्पना येऊन जाईल. तर तुम्हाला माहितीच आहे प्राइम नंबर म्हणजे असे नंबर जे एकतर डिवाइड होतात त्याच नंबरने किंवा 1ने. 1ने तर प्रत्येक नंबर डिवाइड होतो. तर आपल्याला काय म्हटलं आहे इथे की सम ऑफ ऑल दोज प्राइम नंबर, 31च्या अगोदर येणारे सर्व प्राइम नंबरचे आपल्याला ऍडिशन पाहिजे. तर तुम्हाला माहित असेल प्राइम नंबरची सुरुवात होत असते कुठून? प्राइम नंबरची सुरुवात होते 2 पासून. तर 2, 3, 5, 7, देन 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 17, 19, त्यानंतर आहे 23, 29. आपण 31 घेणार का? आपण 31 नाही घेणार, कारण जर तुम्ही 31 घेतला तर तुमचा क्वेश्चन चुकेल. इथे काय म्हटलं तुम्हाला की लेस दॅन 31, 31 पेक्षा लहान आपल्याला पाहिजे, 31 पेक्षा लहान आपल्याला पाहिजे. ठीक आहे, तर हे आपण नाही घेऊ शकत. बघा मग याची ऍडिशन किती बनतं. 2 + 3 5, 5 आणि 5 10, 7 17, 17 आणि 11 म्हणजे 28 आणि 41, 41 आणि 19 म्हणजे 60, 60 आणि हे 40 म्हणजे 100, 100 आणि 29 म्हणजे 129. 129 आहे का ऑप्शन मध्ये? आहे, ऑप्शन नंबर सेकंड. तर हे बनेल तुमचं आन्सर. कल्पना आली असेल की पहिला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. आणखी समोर बघूया, दुसऱ्या क्वेश्चन वर आपण जाऊया. बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं आहे, सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स. आपल्याला ऍडिशन पाहिजे प्रत्येक इव्हन नंबरची बिटवीन 21 आणि 51, 21 ते 51 मध्ये येणाऱ्या सर्व इव्हन नंबर्स, सम संख्यांची आपल्याला बेरीज पाहिजे, ऍडिशन पाहिजे. कसं करायचं? एक रेग्युलर वे काय म्हणतो मग तुम्हाला इथे, जर तुम्ही रेग्युलर वेने गेले, आता रेग्युलर वे काय असतो की तुम्ही 21 पासून 21 नंतरचे आणि 51 अगोदरचे म्हणजे 22, 24, 26, 28 असं करत 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 आपण कुठपर्यंत पोहोचलो? 51च्या अगोदरचे, बिटवीन म्हटलंय ना, तर 21 नंतरचे 51च्या अगोदरचे म्हणजे 50 पर्यंत तुम्हाला जावं लागेल आणि या सर्वांची तुम्हाला ऍडिशन करावं लागेल. तर हे कुठे ना कुठे थोडंसं लेंदी बनेल. 22, 24, 26, 28, 30 असं करत आपण 50 पर्यंत गेलो. त्यानंतर तुम्हाला ऍडिशन करायची आहे. तर हे कुठे ना कुठे आपल्याला युजफुल नाही ठरेल, फिजिबल नाही आहे. क्विक टाइम मध्ये कसं करायचं मग? तर बघा सर्वात पहिला इव्हन नंबर कोणता आहे? फर्स्ट इव्हन नंबर. आता फक्त मी तुम्हाला लिहून देण्यासाठी सांगतोय, हे तुम्ही मनात केलं. फर्स्ट इव्हन नंबर कोणता आहे? फर्स्ट नंबर आहे आपला 22. लास्ट इव्हन नंबर कोणता तुम्हाला सापडेल? लास्ट इव्हन नंबर तुम्हाला कोणता सापडेल या सिरीज मधला? आपण म्हणूया 50. आता बघा 1/2, कारण डिफरन्स आहे 2चा. 1/2 काय करणार आपण? सर्वात शेवटचा नंबर म्हणजे 50, त्याच्यामधून आपण करणार 22 मायनस. ठीक आहे, 22 मायनस करणार, प्लस करणार आपण याच्यामध्ये 1. दोन्ही जर याला भाग दिला, 50 आणि 22 किती उरतात? 1/2. 50 मधून 22 गेले, हे उरले कुठे ना कुठे किती? 28. हे उरले 28 प्लस 1.
2 1 टाइम्स 2 14 टाइम्स 14 प्लस 1 म्हणजे 15. हे 15 काय आहे तर 15 आहे तुमचे नंबर ऑफ टर्म्स. म्हणजे 22 24 26 28 असं करत आपण गेलो तर तुम्हाला 15 असे नंबर सापडतील. ठीक आहे, इथून आपल्याला सापडला नंबर ऑफ टर्म्स तुमच्याकडे असेल 15. आता काय करायचं सेम हा 15 नंबर घ्यायचा 15 ला डिवाइड करायचं 2 ने. 2 ने का बरं डिवाइड करायचं कारण नंबर ऑफ टर्म्स कारण डिफरन्स आपल्याला इव्हन नंबर म्हटलं तुम्हाला माहित आहे 22 आणि 24 मधला डिफरन्स 2 चा असतो. 24 आणि 26 चा डिफरन्स 2 चा असतो. म्हणजे प्रत्येक इव्हन नंबरचा डिफरन्स किती असतो 2 असतो. म्हणून 2 ने डिवाइड. नंबर ऑफ टर्म्स आहेत 15 2 ने डिवाइड. आपल्याकडे नंबर्स आहेत 22 आणि कोणता 22 आणि 50. 22 आणि किती 50. बघा काय झालं 22 आणि 50 तर 15 डिवाइड बाय 2 मल्टिप्लाय 22 प्लस 50 किती होतात हे होतात 72. 72 ला मी भाग दिलं 2 ने तर हे होतात 36. 15 इंटू 36 36 10 टाइम्स म्हणजे 360 आणि 36 च्या अर्धे म्हणजे 100. 360 च्या अर्धे म्हणजे 180. 360 प्लस 180 म्हणजे किती होणार 540. 540 आहे का ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन नंबर डी हे तुमचं आन्सर बनेल. आय होप समजलं असेल तुम्हाला. समजलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. वेल तिसरा क्वेश्चन आहे. दिसायला तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये फक्त ऍडिशन करायचं आहे सबट्रॅक्शन करायचं आहे परत ऍडिशन करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आहे परत मायनस या सर्वांची ऍडिशन याच्यामधून हे मायनस. आता एखादा स्टुडंट काय करेल ज्याला कल्पना नसेल तो काय करेल पहिले हा नंबर घेणार रेग्युलर वे सांगतोय 7294 करणार तो. त्याच्यामधून तो मायनस करणार 3241 हे तो मायनस करत बसेल. 4 मधून 1 गेला म्हणजे 3 9 मधून 4 गेले म्हणजे 5 72 मधून 32 गेले म्हणजे उरले 40. त्याच्यामध्ये तो प्लस करणार किती 716 हे झालेत 9 5 आणि 6 40 आणि 7 म्हणजे 47. हे झालं या ब्रॅकेटचा आन्सर 4769. त्यानंतर तो असंच ऑपरेशन करणार इथं तो ऍडिशन करेल त्याच्यामधून हे सबट्रॅक्शन करेल. पण विद्यार्थी मित्रांनो आपण जसं बँकिंगची एक्झाम प्रिपरेशन करत आहेत किंवा एमबीसीटी किंवा ऍप्टिट्यूड किंवा एसएससी किंवा रेल्वे किंवा कोणती पण अदर एक्झाम एवढा टाइम आपल्याकडे नसतो. यू विल गेट अराउंड जर सपोज तुम्ही बँकिंग एक्झाम देत असेल तर 35 क्वेश्चन असतात. प्रिलिमिनरी मध्ये 20 मिनिट असतात म्हणजे अराउंड आपल्याकडे 45 सेकंद एका क्वेश्चनला असतात. आणि जर आपण या प्रोसेसने गेलो तर 45 सेकंद काय 2 3 4 मिनिटं तुम्हाला एका क्वेश्चनला लागते. म्हणून हे फिजिबल नसतं. तर मग कसं करायचं तर बघा फक्त युनिट प्लेस चेक करा. 4 मायनस आहे तर 4 मायनस 1 म्हणजे 3 3 प्लस 6 म्हणजे 9 9 मायनस 7 म्हणजे 2 इथे किती आले इथे आले आपल्याकडे 9 मायनस 7 प्लस 5 म्हणजे 12 12 मायनस 1 म्हणजे 11 12 मायनस 1 म्हणजे किती 11. आता मला सांगा परत एकदा रिपीट करतो 4 मायनस 1 म्हणजे किती 3 3 प्लस 6 म्हणजे 9 9 आपण लिहिले इथे दिला मायनस. युनिट प्लेस 7 प्लस 5 7 प्लस 5 म्हणजे 12 12 मधून 1 आपण काढला उरले आपल्याकडे 11. आता मला सांगा 9 मधून 1 जाणार का नाही आपल्याला कॅरी करावं लागेल तर आपण काय केलंय कॅरी केलं. तर 19 मधून आपण 11 काढले उरले तुमच्याकडे सर्वात शेवटी 8. आणि हा जर तुम्ही कॅरी घेतला असेल तर प्रिव्हियस नंबर मधून 1 मायनस करा तर इथे राहिला तुमच्याकडे 8. ठीक आहे. आता डेसिमल प्लेस चेक करूया. 8 मायनस 4 म्हणजे 4 4 प्लस 1 म्हणजे 5 इथे राहिले तुमच्याकडे 5 मायनस 6 प्लस 2 म्हणजे 8 8 मधून 6 गेले उरले आपल्याकडे किती उरले आपल्याकडे 2. आता इथे चेक करा 5 मायनस 2 म्हणजे किती 3 3 दिला आपण इथे 38 आहे का ऑप्शन मध्ये 38 आहे. हे तुमचे आन्सर बनलं. पूर्ण फक्त युनिट प्लेसवर आपण खेळ खेळला बाकी एकाही नंबरचं आपण कॅल्क्युलेशन केलंच नाही. फक्त युनिट प्लेस चेक केला. आपण नसेल समजलं तर तुम्ही एकदा रिवाइज कराल किंवा आणखी क्वेश्चन्स याच्या प्रकारे आणखी आहेतच त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला क्लिअर होईल. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 6 चा पॉवर क्यूब. तर 6 चा क्यूब आहे इंटू 3 चा पॉवर आहे 4 डिवाइड मध्ये आहे 9 चा पॉवर 3 प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे x चा स्क्वेअर इक्वल टू 7 चा स्क्वेअर. बघा 6 चा क्यूब किती असतो 216
मल्टिप्लाय 3 चा पॉवर 4 म्हणजे 81, 9 चा पॉवर 3 म्हणजे 729 प्लस एक्स स्क्वेअर हा तिकडे चला जाईल 49 इकडे येईल, 7 चा स्क्वेअर इकडे, एक्स इकडे चला जाईल म्हणजे मायनस एक्स. 81 8 टाइम्स, 81 9 टाइम्स, 9 1 टाइम्स, 9 2 टाइम्स म्हणजे 18, 3 उरले, 9 4 टाइम्स म्हणजे 26. 24 मायनस 49 म्हणजे उरले मायनसचे 25 इक्वल टू मायनसचा एक्स स्क्वेअर. मायनस मायनस गेट कॅन्सल, 25 आणि एक्स स्क्वेअर. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू पाहिजे, एक्स ची व्हॅल्यू पाहिजे तर 25 ला ठेवावं लागेल आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये. आणि तुम्हाला माहित आहे स्क्वेअर रूट 25, 25 चा स्क्वेअर रूट म्हणजे किती, 25 चा स्क्वेअर रूट म्हणजे 5. 5 बनेल तुमचे आन्सर. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आन्सर बनते. ठीक आहे, समजलं असेल. चला समोरचा क्वेश्चन बघूया. 326 इंटू 14, 326 इंटू 14. चला एक काम करतो, मी लिहत नाही क्वेश्चन, डायरेक्टली सॉल्व्ह करतो. ठीक आहे, बघा 326 इंटू 14, 326 इंटू 14. 14 ला आपण करू शकतो 10 प्लस 4, 326 म्हणजे हे झालं 32 60 इंटू 10 झाले, प्लस आणखी 4 आपल्याला करायचं आहे. तर 326 चा डबल, 326 चा डबल म्हणजे 300 चा डबल म्हणजे 600, 26 चा डबल म्हणजे 52, तर 652. 652 चा परत डबल, कारण की ते 4 टाइम्स आहे. 652 चा परत किती डबल, 600 600 1200, 52 चा डबल म्हणजे 104, तर 1200 प्लस 104 म्हणजे 1304. तर हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन. या प्रकारचं तुम्हाला करावं लागेल. 32 आणि 13 म्हणजे 45, 45 64 हे झालं याच. मायनस 12 इंटू 88, 88 10 टाइम्स प्लस 88 2 टाइम्स, 88 10 टाइम्स म्हणजे 880, 88 2 टाइम्स म्हणजे 80 80 160, 8 दोन्ही 16 म्हणजे 176. हे झाले 6, 8 आणि 7 15 म्हणजे 5, एक झाला कॅरी, हे झाले 1056. याच्यामधून हे मायनस केलं, प्लस 49 चा स्क्वेअर, 49 चा स्क्वेअर येत नसेल तर स्क्वेअर वाला व्हिडिओ बघा, आपण बघितलाय स्क्वेअर कसे काढायचे. 49 चा मला माहिती आहे, 2500 एक कमी म्हणजे 2400, 2401. आता युनिट प्लेस चेक करूया. 4 मायनस 6 म्हणजे -4 -6, 4 मधून तर -6 जाणार नाही, तर 14 मधून 6 काढायचे, प्लस 1 करायचा. 14 मधून 6 आपण काढले, 8 उरले, 8 प्लस 1 म्हणजे 9. सर्वात शेवटी 9 वाला आपला आन्सर बनेल. इथे 2 ऑप्शन आहेत, एक जर असतात तुम्ही डायरेक्टली टिक केलं असतं, पण 2 ऑप्शन आहेत म्हणून सॉल्व्ह करायला लागेल. पण मला हे कन्फर्म झालं की हे 3 तो ऑप्शन नाही आपले. तर ठीक आहे, 14 मधून 6 काढले, 8 उरले, प्लस 1 म्हणजे 9. एक आपण कॅरी केला होता म्हणून या नंबर मधून 1 मायनस तर राहिले 5. 5 मधून 5 गेले, उरले 0, 0 मायनस प्लस 0, 0 प्लस 0 म्हणजे 0, 0 प्लस 0 म्हणजे 0. बघा एकच ऑप्शन तुमच्याकडे राहिलं, हे तुमचे आन्सर बनलं. पण कन्फर्मेशन साठी आपण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. नंतर 5 मायनस 0 म्हणजे 5, 5 मायनस 4 म्हणजे 1, 1 आहे. 4 मायनस 1 किती झाले, 4 मायनस 1 म्हणजे आपल्याकडे झाले 3, 3 आणि 2 प्लस 5, 3 आणि हे झाले 2 5, हे झालं 5109. तर मला वाटतं इथे कुठेतरी ऑप्शन मध्ये गडबड झाली असेल, कारण की आपण इथे बघू पण शकतो 4000 आणि 2000 हे झाले 6000, 6000 मायनस 1000 म्हणजे जवळपास 5000च्या काहीतरी ऑप्शन येईल. तर मला असं वाटतं हे जे पहिला डिजिट जो 1 होता ना, इथे 5 पाहिजे. आपलं करेक्ट जे आन्सर आहे हे आहे 5109. इथे पहिल्या ऑप्शन मध्ये आपल्याला 5 हवं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 9216 स्क्वेअर रूट मध्ये आहे. बघा स्क्वेअर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर रूट आहे. प्रत्येक टाइपचे प्रॉब्लेम्स मी इथे कव्हर केलेले आहेत. 9216 प्लस 5329 इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 12. 9216 किती होतात, 10,000च्या जवळ आहे. जर तुम्हाला लक्षात नसेल तर स्क्वेअर वाला व्हिडिओ अपलोडेड आहे, याच प्लेलिस्ट मध्ये स्क्वेअर वाला व्हिडिओ आहे. त्या स्क्वेअर वाला व्हिडिओला एकदा चेक करा, तुम्हाला लगेच आन्सर येईल.
9216 100च्या जवळ आहे, 100च्या जवळ सर्वात शेवटी आहे 16. 16 कशाचा स्क्वेअर असतो, तर हा असतो 4चा. नंतर 100 मधून हे 4 मायनस आपण केले, उरले किती, 100 मधून जर 4 मायनस केले उरले किती आपले 10,000 ना, ठीक आहे. 4 60 मध्ये 4 होतं आणि 4 मायनस केले उरले आपल्याकडे मग, ओके सॉरी, हा, तर 4 मायनस केले आपण, 16चा असतो 4चा, 16 असतो 4, 16 कशाचा असतो 4चा असतो, तर 100 मधून 4 मायनस म्हणजे 96, तर हा स्क्वेअर रूट असेल 96चा. ठीक आहे, हा स्क्वेअर रूट असेल तुमचा 96चा. प्लस 5329, 5329 कशामध्ये येतो, 529, 529 कशाचा आहे, 529 तर हा आहे कशाचा, 23चा. आणि 53 तर इथले 50, 50 प्लस 23, 50 प्लस 23 म्हणजे 73. नसेल समजलं तर स्क्वेअर रूट वाला व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला लगेच कळून जाईल की मी कसं काढलं हे. परत हे स्क्वेअर रूट मध्ये आहे, नंतर एक्स स्क्वेअर आणि इथे आलं 12. हे ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल स्क्वेअर रूटचा त्यांना लगेच समजलं असेल, ज्यांनी नसेल बघितलं आय रिक्वेस्ट तुम्ही तो व्हिडिओ अगोदर बघा, तुम्हाला हे कळून जाईल. 96 आणि 73, 9 आणि 7 16, 6 आणि 3 9 म्हणजे 169, 169 म्हणजे 13, 169 म्हणजे 13. मायनस 12 इकडे आल्यानंतर बनेल प्लस 12 इक्वल टू इकडे राहिला एक्स स्क्वेअर. 13 प्लस 15 म्हणजे 25, 25 इक्वल टू एक्स स्क्वेअर. आपल्याला पाहिजे एक्स ची व्हॅल्यू, तर एक्स ची व्हॅल्यू काय भेटेल तुम्हाला, याचा स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट म्हणजे 5, 5 बनेल तुमचं आन्सर, ऑप्शन नंबर ई. ठीक आहे, ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट क्वेश्चन, 61% हा पर्सेंटेजचा क्वेश्चन. 61% ऑफ 400, तुम्हाला माहिती आहे 60% ऑफ 400, 6 चौक 24, ठीक आहे 2400, आणि 1% ऑफ 400 म्हणजे 400चा 1%, 400चा किती 1%. किंवा नसेल येत तुम्हाला हे माहिती आहे की पर्सेंटेज सोबत काय असतं, 2 0 होत असतात कॅन्सल. 61 इंटू 4, 4 इथे गेलं आणि त्यानंतर 6 चौक 24, 24 इथे आलं. ठीक आहे, 61 आणि 400, 61. ज्यांना बेसिक पासून आपण सुरू केलं म्हणून मी डायरेक्टली एकदम शॉर्टकट न मारता तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. जसं तुम्हाला माहित आहे 61% पर्सेंटेज म्हणजे 61 असतं वरती, पर्सेंटेजचं मिनिंग असतं 100 खाली, इंटू ऑफचं मिनिंग असतं मल्टिप्लिकेशन, आणि हे झाले तुमचे 400. मायनस बेसिक पासून फाउंडेशन पासून आपण घेतोय म्हणून मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन एकदम लिहून दाखवतोय. नेक्स्ट क्वेश्चन किंवा अपकमिंग व्हिडिओज मध्ये मी डायरेक्ट करेन. 15%चं मिनिंग काय होतं की 15%चं मिनिंग होतं डिवाइड बाय 100, ऑफचं मिनिंग होतं मल्टिप्लाय 180, मायनस एक्स इक्वल टू 98. चला सॉल्व करूया. 2 0 2 0 कॅन्सल, 4 1 जा 4 6 जा 24, मायनस 0 0 कॅन्सल, 5 2 जा 5 3 जा, 2 1 जा 2 9 जा 9 3 जा 27, मायनस एक्स तिकडे चालला गेला 98 इकडे आले, 98 इकडे आले, प्लसचे मायनस, मायनस एक्स तिकडे गेल्यानंतर बनला प्लस एक्स. आता 224 मधून 27 आणि 98 इथे बघा, 98 इथले दोन इथे आणले ते 100, 100 आणि 125, 100 आणि 125, तर 244 मधून 125 मायनस इक्वल टू एक्स, म्हणून एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 244 मायनस 125 म्हणजे 1 1 आणि 9, 119. 119 तुमचं बनेल आन्सर. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन बघूया. ट्राय करा तुम्ही पॅरलली. आता बघा इथे परत ऍडिशन सबट्रॅक्शनचा आहे, एकदा लक्ष द्या, काळजीपूर्वक लक्ष द्या, फक्त युनिट प्लेस चेक करा. किती होतात 7, मधात सिंबल आहे प्लस, तर 7 प्लस 1 म्हणजे 8, 8 मायनस 4 म्हणजे 4, 8 मधून 4 मायनस म्हणजे 4, 4 प्लस 9 म्हणजे 13, हा 3 इकडे आल्यानंतर म्हणजे हा प्लस व्हॅल्यू इकडे आल्यानंतर बनणार मायनस, 13
-3 म्हणजे 10, सर्वात शेवटी याला पाहिजे 0. 1 करायचा कॅरी, 1 झाला इथे कॅरी. आता 1 + 1 2, 2 + 4 6, 6 - 2 म्हणजे 4, 4 + 1 म्हणजे 5 आणि 5 - 4 म्हणजे 1. 5 - 4 म्हणजे 1. आता 2 + 8 10, 10 मधून 7 गेले, उरले 3, 3 + 8 म्हणजे 11, 11 मधून 8 मायनस, 11 मधून 8 मायनस म्हणजे 3, 310. 310 तुमचं बनेल आन्सर. बघा, कुठेच आपण लिहिलं नाही, काहीच आपण सॉल्व्ह नाही केलं, फक्त युनिट प्लेस आपण सॉल्व्ह करत गेलो, आन्सर तुम्हाला मिळून गेलं. नेक्स्ट क्वेश्चन, याला तुम्ही ट्राय करा. तुम्ही सेम युनिट प्लेस करायचं ट्राय. 6 + 2 म्हणजे 8, 8 मधून 1 गेला म्हणजे 7, 7 + 7 म्हणजे 14, 14 मधून 6 मायनस, उरले किती? 14 मधून 6 मायनस म्हणजे 8, 8 याला पाहिजे सर्वात शेवटी. किती ऑप्शन आहेत 8 वाले? 2 ऑप्शन आहेत. हे आन्सर नाही होणार, हे आन्सर नाही होणार, हे सुद्धा आन्सर नाही होणार. आता युनिट प्लेस डेसिमल चेक करूया. 1 + 7 8, 8 - 1 म्हणजे 7, 7 + 1 म्हणजे 8, 8 - 7 म्हणजे 1. आहे का 18 ऑप्शन? आहे 18 ऑप्शन. हे तुमचे आन्सर बनलं. ठीक आहे, या प्रकारचं करायचं याला सॉल्व. नंतरचा क्वेश्चन बघूया. चला, या क्वेश्चनला तुम्ही ट्राय कराल, हे तुमच्यासाठी मी सोडून दिलंय होमवर्क म्हणून. तुम्ही याला मला आन्सर सांगाल आणि कॉमेंट बॉक्स मध्ये याचं कॉमेंट करा. क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन A B C D E जे पण तुम्हाला वाटतं ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे मी तुम्हाला कॉमेंट मध्ये सांगेन. ओके, नेक्स्ट आहे 8. बघा, याला पण आपण तसंच करू शकतो. 1 पॉइंट आहे म्हणून घाबरायचं नाही, सध्यासाठी विसरून जायचं. 1 + 5 म्हणजे 6, 6 + 9 म्हणजे 15, 15 मधून आता बघा मायनस इकडे आल्यानंतर बनणार प्लस, 15 + 5 म्हणजे 20, 20 म्हणजे सर्वात शेवटचा 0, सर्वात शेवटचा 0 इकडे आले 2. बघा, सर्वात शेवटी 0 आहेत म्हणजे हे 9 वाला नाही, हे नाही, हे नाही. याच्या नंतर काहीतरी 0 येणार किंवा याच्या नंतर काहीतरी 0 येणार, दोन पैकी काहीतरी एक ऑप्शन असेल. हे 3 तर चुकले. डेसिमल प्लेसेस 2 + 4 म्हणजे 6 + 2 म्हणजे 8, 8 आणि 7 15, 15 आणि 5 म्हणजे 20, 0 परत 2 कॅरी, 8 + 2 10 आणि 6 16, इकडे 0 0 आहे म्हणजे 16, 2 नंतर पॉइंट म्हणजे 16.0, 16 विल बी युअर आन्सर. 16 तुमचे आन्सर बनेल. ठीक आहे, चला समोरचा क्वेश्चन बघूया. ओके, बढ़िया क्वेश्चन आहे. 12.5 into 80 plus 37.5 into 16 minus 6.25 into 112. आता नॉर्मली मुलं याला सॉल्व्ह करत बसतात, ते आपल्याला एवढं करायचं नाही. इथे काय दिसलं मला 0.5. 0.5चं मिनिंग काय होतं मित्रांनो? 0.5चं मिनिंग होतं की मल्टिप्लाय करायचं 2 ने, डिवाइड सुद्धा करायचं 2 ने. याने लवकर सॉल्व्ह होतं. जसं तुम्हाला माहिती आहे 12.5, 12.5 ला मी काय करू शकतो? 12.5 सेम लिहायचं. आता क्वेश्चन आहे म्हणून सांगतोय. इंटू 80 मल्टिप्लाय 2 ने, डिवाइड सुद्धा 2 ने, प्लस 37.5 इंटू 16 परत मल्टिप्लाय 2 ने, डिवाइड 2 ने, कारण की इथे पण 0.5 आहे नंतर, मायनस 6.25 इंटू 112, इथे काय आहे 0.25 आहे. आणि जर 0.25 असेल, 0.25 असेल तर मल्टिप्लाय 4 ने, डिवाइड सुद्धा 4 ने. याला आपण मल्टिप्लाय 4 ने करूया, डिवाइड सुद्धा 4 ने करूया. आता बघा 12.5 इंटू 2 म्हणजे झाले 25. ठीक आहे, म्हणजे काय झाले 25. आपण याला डायरेक्टली करू शकतो, पण तुम्हाला पहिला क्वेश्चन आहे या प्रकारामध्ये म्हणून मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. नंतर 2 1 टाइम्स 2 40 टाइम्स, हे झालं 25 इंटू 40, इकडे प्लस 37.5 इंटू 2 हे झाले 75. 75चं मल्टिप्लिकेशन 2 1 टाइम्स आणि 2 8 टाइम्स इंटू 8 सोबत, मायनस 6 से 25 इंटू 4, 6 चोक 24 आणि हे 25, हे झालं तुमचं 25. 25 इंटू 4 सोबत हे कॅन्सल, 4 2 जा 8, 3 उरले, 4 8 जा 28.
बघा सोपं झालं. 25 4 टाइम्स 25 शोक 100, त्याच्यासमोर एक 0 प्लस 75 2 टाइम्स 150, 75 2 टाइम्स 150, 150चा परत बघा 75 चे 2 टाइम्स म्हणजे होतात 150, आपल्याला पाहिजे 8 टाइम्स, तर असे म्हणजे याला मल्टिप्लाय 4, 15 चोक 60 म्हणजे 600 झाले. नंतर मायनस 25 इंटू 28, 25 28, 28 10 टाइम्स प्लस 10 टाइम्स प्लस 5 टाइम्स, 28 10 टाइम्स म्हणजे 280, परत 28 10 टाइम्स म्हणजे 280, 28 5 टाइम्स म्हणजे 140, 28 दोन्ही 56, 56 आणि 14 म्हणजे 70, हे झाले 70 समोर आलं काय 1000 आणि 1600, 1600 मायनस 700 म्हणजे 900, 900 बनेल तुमचा आन्सर. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन नंबर डी हे तुमचं आन्सर बनेल. आलं लक्षात? सोपे आहेत ना? आणि याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला प्रिलिमिनरी मध्ये किंवा पीओ मध्ये येतात. ओनली द मॅटर इज की तुमची स्पीड कशी आहे. सर्व स्पीडवर खेळ राहत. जेवढी तुमची स्पीड जास्त तेवढे तुमचे अटेम्प्ट जास्त, तेवढी तुमचा स्कोर जास्त. बघा 1250 प्लस 1725, 12 आणि 17 झाले 29, 50 आणि 25 झाले 75, 29 75 डिवायडेड आहे 8 आणि 3 म्हणजे 11, 65 आणि 25 म्हणजे 90, ते झाले 1190. आता तुम्हाला माहिती आहे 1190 ऑप्शन चेक करा. 1 3 2 1.5 आणि 2.5, 11चा डबल म्हणजे 2200, 11चा डबल म्हणजे 2200, 3 टाइम्स तर आहे नाही, तर 1100 डबल 22, 22च्या वरती काहीतरी आहे, ऑप्शन एकच आहे 2.5, हे तुमचं आन्सर बनेल. म्हणजे 2.5 हे तुमचं आन्सर बनेल. डायरेक्टली आपण ऑप्शन वाईज केलो. नंबर 14. आता बघा अगेन 56% आहे, 56 डिवाइडेड बाय 100 इंटू 439 प्लस 44 डिवाइडेड बाय 100 इंटू 419, एवढं आपण करू शकतो जर तुम्हाला प्रोसेस माहित नसेल तर. पण जर तुम्ही एवढं सॉल्व्ह करायला गेलं तर मित्रांनो टाइम लागेल. आता बघा काय असतं इथे, बघा इथे आहे 56% आणि इथे आहे 44%. दोघांची जर मी ऍडिशन केली ना तर 56 आणि 44 काय बनतं 100 बनतं. 56 आणि 44 दोघांची ऍडिशन केली तर काय बनतं 100 बनतं. 100% घेऊन घ्यायचे. कोणाचे घ्यायचे? छोटा नंबर. छोटा नंबर कोणता आहे 419. 100% घेऊन घ्यायचे कोणाचे 419 प्लस आता 419 इथं होतं 429, 439 जास्त किती आहे 20 जास्त आहे. 419 439 जास्त किती आता 20 जास्त आहे. तर या 20 आणि या साईडला काय आहे 56%. 56% ऑफ 20 किंवा 20% ऑफ 56 5.6 आणि 5.6 म्हणजे काय होतं 56चा डबल 112, 112 म्हणजे 11.2 आणि इथे 100% ऑफ 419 म्हणजे 419 11.2, 419 430, 430.2 आहे का ऑप्शन मध्ये? आहे 430.2 तुमचे आन्सर बनेल. काय केलं बघा 56 44 मला दिसलं काय 100% झालेलं दिसलं. रिवाइज करून देतो 100% झालेलं दिसलं. जर जो छोटा नंबर असेल त्याला घेऊन घ्यायचं. 100% छोटा नंबर कोणता आहे 419 याला घेऊन घ्यायचं. नंतर 419च्या वरती किती राहिले 20 राहिले, कारण की हा नंबर 439 आहे तर 20 राहिले. त्या साईडला काय आहे 56%. 56% ऑफ 20 किंवा 20% ऑफ 56 म्हणजे 5.6, 10%, 20% म्हणजे 11.2. 11.2 याच्यामध्ये आपण ऍड केले तर बनलं तुमचं आन्सर 430.2. नेक्स्ट क्वेश्चन 2.34 इंटू 44 33.576. बघा 44 आहे 33 आहे. 44 ला मी लिहू शकतो 4 इंटू 11, 33 ला मी लिहू शकतो 3 इंटू 11. बेस मेथडचा बेस मल्टिप्लिकेशन रूल, मल्टिप्लिकेशनचा व्हिडिओ बघितला असेल तर लगेच जा व्हिडिओ बघा, परत या व्हिडिओवर या. ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळेल. बघा पहिले याला आपण सॉल्व्ह करूया.
4 4 जा 16 म्हणजे 6, एक झाला कॅरी. 4 3 जा 12, 12 आणि एक 13 म्हणजे 3, 1 झाला कॅरी. 4 2 जा 1, 8 आणि 1 म्हणजे 9, 9 36. 4 ने मल्टिप्लाय केलं. आता 11 ने मल्टिप्लाय करायचं. 11 ने कसं मल्टिप्लाय करणार? हा इथे द्यायचा 0, इथे लावायचा 0. 0 प्लस 6 म्हणजे 6, 6 प्लस 3 म्हणजे 9, 9 प्लस 3 म्हणजे 12, 12 2, एक झाला कॅरी. नंतर 9 प्लस 1 10, 10 म्हणजे 0, परत एक झाला कॅरी. 0 प्लस 1 म्हणजे 1, 102.96. 2 नंतर पॉइंट आहे ना, 2 नंतर पॉइंट, 102.96 प्लस 3 इंटू 6 म्हणजे 18, 8, एक झाला कॅरी. 3 7 जा 21 प्लस 1 22, 2 2 झाले कॅरी. 3 5 जा 15 प्लस 2 म्हणजे 17, 1728 इंटू काय, 11 ने बाकी राहिलं. काय करायचं, इथे 0 जायचा, इथे सुद्धा 0 जायचं. 0 प्लस 8 म्हणजे 8, 8 प्लस 2 म्हणजे 10, 0, एक झाला कॅरी. 7 प्लस 2 म्हणजे 9, 9 प्लस 1 10, 10 म्हणजे 0, परत एक कॅरी. 7 प्लस 1 8, 8 प्लस 1 म्हणजे 9. नंतर 1 प्लस 0 म्हणजे 1, सगळ्यात शेवटी 0 राहील. किती नंतर पॉइंट आहे, 2 नंतर पॉइंट, तर 190.08. आता बघा 190, 102 किती झाले, 292.8 आणि 0.96. 0.96 मध्ये 0.8 ऍड केलं, 0.4 ऍड केलं तर 1 बनला. 1 190 102, 190 म्हणजे 292, 292 प्लस याच्यामधला 1 293, 0.4 राहिलं म्हणजे 293.04. आन्सर बनेल 293.04. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. अगेन सेम प्रॉब्लेम आहे. इथे आहे 363. याला तुम्ही करू शकता 11 इंटू 121. 11 इंटू 121 होतो का, नाही, 3 इंटू 121, 3 इंटू 121 आणि 3 इंटू 121 आणि 3 इंटू 121 म्हणजे 11 इंटू 11. याने याला मल्टिप्लाय करा. नंतर 11 चा रूल तुम्हाला माहितीच आहे, नसेल माहित तर व्हिडिओ बघून घ्या किंवा तुम्ही डायरेक्टली करू शकता. हे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क आहे. कॉमेंट मध्ये आन्सर द्या. 30 25 मायनस 11 16 इकडे आहे स्क्वेअर काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे 30 25 मायनस 21 16 इक्वल टू एक्स चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट कसा काढायचा माहित नसेल तर स्क्वेअर रूटचा जाऊन व्हिडिओ चेक करा लगेच. ज्याच्या सर्वात शेवटी 25 असतं त्याला काय करतात, त्याला लिहितात 5. रिमेनिंग नंबरचे करतात फॅक्टर्स, पण असे फॅक्टर्स जे लागू नसले पाहिजे. जसं 5 6 जा छोटा नंबर कोणता आहे, 5 5 लिहिणार आपण इथे. म्हणजे 30 25 चा स्क्वेअर रूट जो असेल हा 55 मायनस सर्वात शेवटी काय आहे, सर्वात शेवटी आहे 16. 16 कसा असतो, 4 चा. आणि 21 25 50 चा स्क्वेअर म्हणजे 2500. ठीक आहे. त्याच्यामधून 50 मधून 4 मायनस म्हणजे किती, 46. 46 लक्षात नसेल आलं तर स्क्वेअर वाला व्हिडिओ बघा. इक्वल टू स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर. 55 मायनस 46 म्हणजे 9 इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे तर याचा काढला आपला स्क्वेअर रूट, म्हणजे याचा स्क्वेअर रूट आपण काढला 3 बनेल तुमचं आन्सर. बघा ऑप्शन एकदम सिमिलर दिसतात. थोडीशी पण गडबड झाली, तुम्ही जर 9 केलं आणि 81 केलं तर तुमचं आन्सर चुकेल. ओके. एक मोठा नंबर आपल्याकडे आहे. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर रूट असा क्वेश्चन आपण एक बघितला होता. इथे आहे 42849 आणि इथे आहे 54756. एक तुम्हाला मेथड माहितीच आहे, ज्याच्या सर्वात शेवटी जो अपलोड केलेला आहे मी स्क्वेअर रूटचा. आणखी काही शिकायचं असेल नवीन तर आपण त्या या व्हिडिओमध्ये बघूया. बघा सर्वात शेवटी 9 आहे. सर्वात शेवटी 9 कधी येतो, 3च्या स्क्वेअर मध्ये किंवा 7च्या स्क्वेअर मध्ये. 2 नंबर सोबत 2 नंबर कॅन्सल. 428 च्या अगोदर येणारा स्क्वेअर नंबर म्हणजे किती, 428 च्या अगोदर येणारा नंबर स्क्वेअर नंबर कोणता, 400. 400 कशाचा आहे, 20 चा, म्हणून 20 आपण इथे लिहिणार, 20 आपण इथे लिहिणार.
आता मला कन्फर्म करायचं आहे कशाचं आहे, म्हणून मी काय करणार, 205 चा स्क्वेअर करणार, कारण की 205 चा स्क्वेअर मला लगेच होतो. 5 चा असतो 25, 20 ला मल्टिप्लाय करायचं, नेक्स्ट नंबर म्हणजे 21. 21 आणि 21 दोन्ही 42, 420, 420 25. आपला नंबर कसा आहे, मोठा आहे. या नंबर पेक्षा आपला नंबर कसा आहे, मोठा आहे, म्हणजे हा 207 चा असेल. असंच सर्वात शेवटी 4 कशामध्ये तो, 4 चा स्क्वेअर 16, 6 चा स्क्वेअर 36, 6 चा स्क्वेअर 36, 4 चा स्क्वेअर किती 16, याच्यामध्ये 6 आलं, याच्यामध्ये सुद्धा 6 आलं, म्हणजे 4 किंवा 6. दोन नंबर कॅन्सल, राहिला 547. 547 च्या अगोदर असतो 529, आणि 529 कशात असतो, 23 चा. 23 इथे, 23 इथे. कन्फर्म करताना 2 3 5 5 का बरं घेतला आपण, कारण की 5 का लगेच तुम्हाला येतो, 5 का 25, याला मल्टिप्लाय करायचं, नेक्स्ट नंबर म्हणजे 24 सोबत. 23 चा स्क्वेअर 523, सॉरी 529, त्याच्यामध्ये 23 परत एकदा, म्हणजे 552. 552 आपला नंबर कसा आहे, मोठा आहे. मोठा म्हणजे कोणता, 234 की 236, 236. बघा 236 आणि 207, 236 आणि 207 किती होतात, 236 नाही ना आपला, 552. एक सेकंड, काहीतरी गडबड झाल्याचं वाटतं मला. सर्वात शेवटी 6 आहे, म्हणजे 4 आणि 6 येतो. दोन नंबर कॅन्सल. याच्या अगोदर असतो 529. 529 कशा असतो, 23 चा, राईट. 23 इथे, 23 इथे. तर 235 ने आपण कन्फर्म केलं. हे झालं 25 आणि 23 इंटू 24. 23 म्हणजे 23 इंटू 23. 23 म्हणजे 529 आणि 23, 12 1, हे झाले 5, 552. 552 25. आपला नंबर तर मोठा आहे, म्हणजे मोठा नंबर म्हणजे 236. 236 प्लस 207, 236 प्लस 207, 236 प्लस 207, 36 आणि 7 43, 200 200 400. हे 443 स्क्वेअर रूट मध्ये. पण 443 नको याला, इथे काहीतरी आपल्याला 441 यायला हवं, कारण 200, याला चेक करूया एकदा. सर्वात शेवटी 3 आणि 7 आहे, 2 सोबत 2 कॅन्सल, राहिला 428. 428 च्या अगोदर येतो 441, तर मोठा झाला म्हणजे 20. 205 आपण कन्फर्म केलं, तर 5 चा 25, 20 ने 41, 20 चा डबल 420, 420 म्हणजे 207, 443 येतो. ठीक आहे. मला वाटतं कुठे ना कुठे थोडंसं क्वेश्चन मध्ये गडबड असेल, किंवा लिहिण्यात एखादा नंबर माझा चुकला असेल. ओके, ठीक आहे. याला आपण तुम्ही ट्राय करून बघा. मला वाटतं कुठे ना कुठे आपण नंबर मध्ये काहीतरी गडबड केलेली असेल. हो, एनिवेज नेक्स्ट नंबर 1444. 1444 प्लस 5184 इक्वल्स टू 22 इंटू किती, बघा 1444, 1444, 44 कशामध्ये तो, 144. 144 कशाचा असतो, 12 असतो. आणि कशाचा, 50 स्क्वेअर, 50 स्क्वेअर 2500. 2500 जास्त जवळ आहे की 1000च्या, सॉरी 10,000च्या, 2500च्या. 2500 म्हणजे काय, 50. 50 मधून हा कशाचा स्क्वेअर असतो, 44. सर्वात शेवटी 44 कशामध्ये तो, सर्वात शेवटी 44 12 मध्ये येतो, म्हणून 12 याच्यामध्ये मायनस. तर याचा जो स्क्वेअर रूट असेल हा 38 असेल. नंतर याच्यामध्ये प्लस, सर्वात शेवटी 84 कशामध्ये येतो, 84 येतो 22 मध्ये, राईट. 22 चा स्क्वेअर 484 प्लस 50 च्या वरचा नंबर आहे, म्हणजे 50 इथले 50 प्लस 22 म्हणजे किती, हे झाले 72 आणि 38 110 इक्वल टू, इकडे राहिलं 22 इंटू एक्स. 22 आले डिव्हिजन मध्ये, इकडे राहिलं एक्स. 22 1 टाइम्स, 22 5 टाइम्स. एक्सची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 5. एक्सची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 5. 5 बनेल आपला आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
क्यूब रूट ऑफ 2744 इथे आपल्याला क्यूब रूट काढायचा. क्यूब रूट ऑफ 2744 प्लस स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट नाही स्क्वेअर ऑफ इथे आपला स्क्वेअर ऑफ 17 17चा स्क्वेअर 17चा स्क्वेअर -3 इक्वल टू क्वेश्चन मार्क -79 इंटू 8 या प्रकारचा आपल्याकडे आहे क्वेश्चन. 1744 कशात असतो? क्यूब रूट हा असतो 14चा प्लस 17 स्क्वेअर म्हणजे 289 -3 इक्वल टू एक्स मायनस 8 9 जा 72 म्हणजे 2 7 झाले 2 म्हणजे 7 झाले कॅरी 8 9 72 2 7 झाले कॅरी 8 7 जा 56 56 प्लस 7 म्हणजे 63. ओके हे झाले 14 प्लस 289 मायनस 3 म्हणजे 286 मायनस इकडे आल्यानंतर बनलं प्लस 632 इक्वल टू एक्स 86 आणि 14 म्हणजे झाले 300 300 आणि 632 म्हणजे 932 इक्वल टू एक्स 932 भेटली एक्स ची व्हॅल्यू. हे बनेल आपला आन्सर. ओके तर हे झाले आपले जवळपास 20 क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. जर तुम्ही पहिले 6 व्हिडिओ बघितले असेल कारण की याच्यामध्ये मी पूर्ण आपलं मल्टिप्लिकेशन ट्रिक 11 बेस मेथड 5चं मल्टिप्लिकेशन मेथड स्क्वेअरची ट्रिक स्क्वेअर रूटची ट्रिक आणि ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं तर हेच आपण या 20 क्वेश्चन मध्ये वापरलं आहे. याची स्पीड आणखी जास्त होतं पण तुम्हाला समजण्यासाठी मला थोडं जास्त लिहावं लागलं कारण आपला सॉल्व्ह करण्याचा मधला पहिला व्हिडिओ होता. मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ डायरेक्टली बघत असाल तर रिक्वेस्ट की तुम्ही पहिले 6 व्हिडिओ अगोदर बघा त्याच्यानंतर यायला या म्हणजे तुम्हाला समजेल की आपण शॉर्टकट मध्ये कुठून काय करतोय कसं वापरतोय. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन येऊया. तर टिल देन टेक केअर बाय आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.